So hi guys, welcome to my next vlog. So आज आहे 28 December 2025. Only 4 days including this remaining to end this year. आज खास हे आहे की आज आपण दोन कॉम्बिनेशन असे करणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण चाललो आहे पुरंदर. माझ्या कंपनीतल्या जो माझा सेल आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत जो काम करतो अक्षय मेमाने, सो त्याचं आज लग्न आहे. सो आम्ही सर्व जे काही माझ्यासोबत काम करणारे वगैरे आहेत तर कंपनीमध्ये, सो ते आम्ही चाललो आहेत सर्व बाईकवर. तिथून काही अजून प्लॅन्स आहेत आमचे. लग्न संध्याकाळचं आहे, गोरज मुहूर्ताचं आहे आणि हळद पण आजच लागणार आहे, जे की 2च्या सुमारास वगैरे हळद लागेल. पण त्याच्या आधी काही प्लॅन्स वगैरे आहेत. सो प्लॅन असा ठरला आहे की तिथलं जे काही आपले देवस्थान आहेत जसं की प्रति बालाजी, नंतरून नारायणपूर, दत्त महाराजांचं मंदिर. आता देहूमधनं निघालो आहे. माझ्यासोबत आहे शरद. मी एकदा माझ्या मावस भावासोबत गेलो होतो, संदीपदासोबत. खूप लवकर गेलं असं वाटतं हे वर्ष, कारण की प्रत्येक वर्ष आपल्याला एंडला असंच वाटतं की खूप लवकर गेलं आहे. आणि खूप काही गोष्टी हे वर्ष शिकवून गेलं, कारण की मला आठवते की या वर्षाचं स्टार्ट 1 January 2025 मी स्टार्ट केलं होतं सिंहगडचा ट्रेक. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं की परवाचाच दिवस होता तो. सो मध्येच आपला जुलैपासून आपलं व्लॉगिंग चॅनल सुरू झालं. सो ही पण एक चांगली गोष्ट झाली, जे की मी आधीपासून एक स्वप्नातच बघितली होती. ते स्वप्न मी साकारलं. कन्सिस्टंट मी ठेवलं माझं ब्लॉग कंटेंट यूट्यूबवरती. सो ऑलमोस्ट अराऊंड काल मी अपलोड केला रिगार्डिंग आपलं शिवनेरीचा. एक गावाकडचं वातावरण होतं, मित्राच्या घरचं कळामचं. सो ते एक मॉर्निंग कशी असते गावाकडची, ते पण इथलं जगायला मिळालं. सो एकंदरीत जो काही प्रवास मी केला एवढ्या 6 महिन्यांमध्ये वगैरे, सो तो खूप अविस्मरणीय झाला. कारण की मागे वळून जर बघतो मी आता, माझे जे काही 20 व्हिडिओज झालेत आता माझ्या चॅनलवर नोमॅडिक मराठी. सो खूप छान वाटते की बाबा एवढ्या सगळ्या ठिकाणी मी एवढ्या 6 महिन्यांमध्ये कव्हर केलं आणि एवढ्या ठिकाणी जाऊन आलो, फिरून आलो. माझी जर जर्नी सांगायची झाली, मी का म्हणतो आहे असं की ह्या वर्षाने खूप काही शिकवलं, तर मी 2024 साली, सो मागच्या वर्षी मेमध्ये मी कंपनी सोडलेली. कोप मार्शल जिथं मी आता काम करतो ती सोडलेली फॉर अ डिफरंट रिझन. की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायची इच्छा होती आधी, आणि माझं ते लहान म्हणजे 10वीपासून मी बघितलं होतं ते ड्रीम. सो मी त्याच्यासाठी UPSC करण्यासाठी मी मग दिल्लीला गेलो. मला माहिती असेल, तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल की एक क्लास होता तिथं शेजारीच होता. आय थिंक 2 बिल्डिंग सोडूनच होता, ओल्ड राजेंद्र नगरमध्ये. सो तिथं अशी घटना घडली की पाऊस दिल्लीमध्ये त्यावेळेस खूप प्रमाणात पडला. दिल्लीमध्ये सहसा आपलं जसं महाराष्ट्रामध्ये मान्सून असतो, कंटिन्युअस झळे लागलेली असते पावसाची वगैरे, तर तसं दिल्लीत नसते बेसिकली. आणि मग मी 10 बाय 10ची खोली एक रेंटवरती घेतलेली, आणि तिथल्या गल्ल्या फारच छोट्या होत्या ORNमधल्या. मग काय झालं की एके दिवशी एवढा भयंकर पाऊस पडला, म्हणजे त्याच्या आधी पण पडलेला पाऊस, तर आम्ही अक्षरशः टोंग्यापर्यंत पाणी असायचं. आणि ते पण पाणी हे काही स्वच्छ पाणी नसायचं. नीचच्या वरती एवढं पाण्यामधून क्लासेसला जायचे, एवढं घाण अवस्था आणि वाईट अवस्था तिथं होती. दिस इज आय एम टेलिंग विथ द रियालिटी ऑफ ओल्ड राजेंद्र नगर, विच इज कॉल्ड दी मक्का ऑफ UPSC. त्याच्यानंतर एक मग पाऊस जो पडला, त्याच्यामध्ये लायब्ररी जी होती त्या क्लासमधली जिथं इन्सिडेंट झाला, तर तिथं बेसमेंटला लायब्ररी होती, आणि त्याच्यामध्ये पाणी सिवेजचं आणि पूर्ण ते मिक्स झालेलं पूर्ण पावसाचं पाणी त्या लायब्ररीमध्ये घुसलं. आणि त्या लायब्ररी जी होती ते ॲक्च्युली तिथं सगळ्या लायब्ररीज एक तर बायोमेट्रिक्स आहे, नाहीतर मग फेस याच्यावरती ॲक्सेस तुम्हाला ग्रँट होतो. तर तिथं 3 टोटल कॅन्डिडेट तिथं होते UPSC ॲस्पायरंट म्हणून. अनफॉर्च्युनेटली तिथं गुदमरून मेलेत. सो हा मला एवढा हिट झाला हा इन्सिडन्स. सो हे सगळं झालं तिकडं. नंतरून दुसऱ्याच दिवशी पाणी भरल्यामुळे तिथं करंट वगैरे, तिथं वायर्स फार ओपन होतात, तिथं करंट वगैरे आला पाण्यामध्ये. आणि 1 कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी क्लिअर द प्रिलिम्स अँड ही वॉज हॅव्हिंग द मेन्स इन कपल ऑफ मंथ्स. इथं गेटला हात लावला, करंट लागला, शॉक लागला, अँड ही ऑल्सो लॉस्ट हिज लाईफ.
सो विदिन दी 2 days ऑफ स्पॅन 4 मुलं इथं मृत्युमुखी पडलेत. इट वॉज सो अनफॉर्च्युनेट की बाबा एवढं लांबून वगैरे आपण येतात इथं दिल्लीमध्ये ORNमध्ये की बाबा नाही आम्हाला जायचं UPSC प्रिपरेशन करायला, तर मी तिकडेच जाणार. सो मी पण त्यातलाच एक होता. तिथं आम्ही प्रोटेस्ट पण केलेत मुलांनी, शांततेत प्रोटेस्ट केले. काही जणांनी तर तिथं बसून होते कंटिन्यू त्या क्लाससमोर, आणि आ क्लासेस वर शटडाऊन. आय थिंक 1 आठवडा आमचे क्लासेस पूर्ण बंद होते. सर्व क्लासेस त्या एरियातले सर्व बंद होते. अँड स्टुडंट्स वर एक्सपेक्टिंग सम ऑफ दी चेंजेस, or someone should take this responsibility and provide some solutions for this kind of incidents so that this will not occur in the future. मग त्याच्यासाठी काय बघितलं मी की बाबा तिथले दिल्ली म्युन्सिपल कमिशनर एक लेडी होती, ती आली. नंतर त्यावेळेसचे दिल्लीचे CM आतिशी ती येऊन गेली. नंतर गव्हर्नर दिल्लीचे ते पण येऊन गेलेत. आणि नंतर एक थोडंफार एक उम्मीद आली की बाबा एवढे सगळे जण येतात, कारण मी पहिल्यांदा एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना बघितलेलं. म्हटलं एक कुठेतरी उम्मीद आली की बाबा आलेत, काहीतरी होईल. मग काय DMC जे होतं ते म्हणते की बाबा दिल्ली गव्हर्नमेंटचं प्रॉब्लेम आहे, दिल्ली गव्हर्नमेंट म्हणते DMCचा प्रॉब्लेम आहे. पण परत ते पाईप्स वगैरे आणले आपले सिमेंटचे वगैरे, सिवेज पाईप्स, काय नाही तिथं टाकलं. नंतर आमचे क्लासेस सुरू झालेत. अगेन पाऊस आल्यानंतर काय सेम सिच्युएशन, परत पाणी भरलं. तर विदिन 1 week ऑफ स्पॅन दिस सिच्युएशन वॉज सेम. त्याच्यात काहीही बदल झालेला नाही. एवढं आपण इथून प्रिपेअर करतोय एका हायेस्ट गव्हर्नमेंट सर्वंटची एक्झाम UPSC, पण त्याची अशी अवस्था तिथं जे काही मुलं अभ्यास करता वगैरे, मग भरपूर न्यूज चॅनल्स पण आले. त्यांनी पण तिथं येऊन बघितलं कशी अवस्था आहे, कसे राहतात मुलं, किती रेंट आहे. माझ्या रूमचं 10x10ची रूम होती, त्याच्यामध्ये 2 जण राहायचेत. त्याला अक्षरशः विंडो वगैरे काही नव्हतं, आणि ते रेंट वॉज 11,000 पर मंथ. नंतर आमच्या क्लासमध्ये पण एक एथिक्सचे टीचर होते, त्यांचा 35+ इयर्सचा एक्सपिरियन्स होता. सो ते स्वतः सर म्हणायला लागले की जर याच्यातनं मी एवढे बॅचेस वगैरे माझ्या हाताखालून गेलेले आहेत, तर याच्यातनं जर 1% जर लोकांनी जर हे सिरियसली घेतलं असतं, जे एथिक्सचं GS पेपरमध्ये सांगितलेलं आहे, सो आपली जे काही एक्झिक्युटिव्ह जे आहेत, सो त्यांची एक वेगळीच आपल्याला बघायला मिळाली असती प्रतिष्ठा, किंवा त्यांचा एक वेगळा रोल असला असता आपल्या इंडियामध्ये. नंतर मध्ये असं किडा आला की बाबा ते कसं असतं की बाबा UPSC ॲस्पायरंट होतो, तर तो किडा काही जाणार नाही अजून पण. सो मग रस्त्याची दुर्दशा जे झालेली, देऊळचा जो रस्ता आहे येलवाडी वगैरे, तो चाकणचे रस्ते, ट्रॅफिक, पावसाळ्यामध्ये जवळपास 1 वर्ष झालं तरी पण तो रस्ता अजून दुरुस्त होत नाही आहे. सो आपली जी काही सिस्टीम आहे त्याच्यावरती मला डाऊट. नंतर एवढे सगळे टॅक्स वगैरे पे करून सुद्धा जर ही जर आपल्याला फॅसिलिटी जर गव्हर्नमेंट देत असेल, तर ऑब्वियसली विराट कोहली वगैरे त्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे तो योग्यच डिसिजन आहे. जर एवढा टॅक्स वगैरे भरून सुद्धा जर ते नॉमिनल जे काही रिक्वायरमेंट असते एका सिटिझनशी, ती जर त्याला फॅसिलिटीज मिळत नसेल, तर then why one should stay here? ज्यात आपल्याला आनंद मिळतो ते आपण करू. म्हणून सॅटर्डे संडे ऑफ असतो, मस्त फिरायला जायचं कुठेतरी आणि एक्सप्लोअर करायचं. जेवढं होईल तेवढं एक्सप्लोअर करायचं, आणि आईवडिलांना पण एक्सप्लोअर करण्यासाठी इन्क्लूड करायचं, आणि त्यांना पण फिरवायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात हा फेज येतो, रिलेटेबल फेज आहे. मला असं आधी नव्हतं काही असं की एवढं सगळं एकाच टायमिंगला आलेलं. घरी पण काही प्रॉब्लेम होते ते आम्हाला, मी ज्या UPSC सोडलं त्या. सो होप फॉर द बेस्ट, किंवा काहीतरी देवाने चांगलाच विचार केला असेल तुमच्याबद्दल, आणि ठीक आहे, चालत राहायचं, गो विथ द फ्लो. सो दिस वॉज द रिझन वाय आय लेफ्ट UPSC and started again in corporate sector. सो आम्ही पोहोचले बघू कात्रज बोगदा. सो नवले ब्रिज आम्ही जस्ट क्रॉस केला. स्वामी समर्थ बरोबर देवाचं नाव घेत
आणि जे काही अपडेट आलेले आहेत ऑथॉरिटीजकडनं, दॅट इज दी 30 इज दी स्पीड लिमिट. सो वी शुड फॉलो अँड वी शुड स्टिक टू दॅट लिमिट. अवॉइड दी ॲक्सिडेंट्स विच हॅपन. तर गाईज आम्ही थांबलो आहे, पेट्रोल वगैरे भरलं गाडीमध्ये पिकाचीमध्ये, हवा पण चेक करून घेतली, जी की खूप कमी होती, 19 होती. आणि इट इज रिकमेंडेड टू हॅव अराउंड 35. सो आता आम्ही थांबलो आहे मल्हार फूड कोर्ट. बोगदा पार केल्यानंतर थोडं 2-3 किलोमीटरवरती आहे. तिथे बरेच ऑप्शन आहेत. रोहित वडेवाले आहे, नंतर अमृतुल्य आहे, सोमेश्वर भेड आहे. ऑर्डर नाही दिली मी अजून, काय घ्यायचं ते ठरवत आहे. वडा आहे, वडा रोहित वडेवाले. सो इथे ऑप्शन्स आहेत, मग बघूया आता काय घ्यायचं तर. मी घेतलेला आहे वडापाव आणि मूग भजी घेतलं आहे, आणि नंतर मग चहा वगैरे घेऊ. इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. नारायणपूर गावच पाठा म्हणावं लागेल. कोल्हापूर होळ, तालुका भोर. तिथनं आपल्याला घ्यायचं लेफ्ट टुवर्ड्स नारायणपूर. सो एकदम एक्झॅक्ट, एकदम काटकोनात राईट टर्न एकदम. हो, व्यंकटेश्वर टेम्पल, प्रतिबालाजी. सो गाईज मी आणि शरद पोहोचलो प्रतिबालाजीला. पार्किंग वगैरे केली, फ्री ऑफ कॉस्ट आहे पार्किंग. आणि तुम्हाला इथं अंजीर, नंतरून महाबळेश्वरची आपली स्ट्रॉबेरी आणि अजून बाकीचे पण काही बाजार, छोटासा बाजार म्हणू शकतो तुम्ही, ते भरलेला आहे. पावटा वगैरे तुम्ही घेऊ शकाल. नंतरून इथं आपल्याला बूट चप्पल काढायला लागतील. बाहेर काढा, मध्ये नाही का? म्हणजे हां, मोबाईल तर नव्हत नाही, आज मोबाईल नव्हत नाही तर चप्पल स्टँड ते समोर आहे. मोबाईल पण ठेवायला वाटते मला. बघूया, त्यांना विचारूया. सो आता एवढं पण काही ऊन वाटत नाही, नाही का? किती वाजलेत? 12:30 वाजलेत, तरी काही एवढं ऊन वाटत नाही आहे. सो इथं तुम्हाला चप्पल किंवा बूट जे काय असेल ते तुम्हाला इथं काढावं लागेल. चप्पल बूट आम्ही जमा केलेत 295. रेकॉर्डिंग ऐकून घ्या आपण. 295 नंबर आहे. आणि इथं तुम्हाला कॅमेरा, मोबाईल इथं जमा करावा लागेल. तर काही दर्शन झालेलं आहे आणि मस्त एक आपलं भाताचा प्रसाद त्यांनी दिलेला लहान. सो भाताचा प्रसाद खाल्ला. मोबाईलमध्ये जमा करून आपण बाहेरच्या दिशेला इथं गोपुरम आहे माझ्या मागे. साऊथ इंडियन, दक्षिण भारतीयाची मंदिरांची खासियत असते. एवढं मी UPSC मधून शिकलो, स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. तर याच्या गोपुरम जर असलं तर आपण म्हणू शकतो की बाबा दक्षिण भारतीय शैलीचं हे मंदिर आहे, राईट. सो माझे बाकीचे पण मित्र मला जॉईन केलेले आहेत त्यांनी इथं, कारण आम्ही थांबलेलो शरद आणि मी. सो हे आम्हाला इथं जॉईन केलं. पहिले शरद आणि मी झालो होतो. सौरभ माहितीच आहे. सो तिथे न्यू कॅन्डिडेट निलेश भाऊ. आणि आमच्या कंपनीचे आम्हाला जोडून गेले, पण तरी पण आमच्या जवळ असलेले सिद्धार्थ आणि अनिकेत. बाकीचे अजून आहे का आलेले. सो यांनी डायरेक्ट मला इथं जॉईन केलं. इथून आम्ही आता जाणार नारायणपूरला दत्त महाराजांचं दर्शन घेऊ.
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मलंबराया हो. केव्हापासून करताय 9 वर्ष. सो गाईज लास्ट डेस्टिनेशन ऑफ टुडे अक्षयचं लग्न. सो आम्ही पोहोचलोय लग्नाच्या ठिकाणी. हॅलो. लग्न संध्याकाळचं आहे. शुभमच्या पहिले जॅकेट वगैरे कुठेतरी ठेवावं लागेल मला. सो काहीच लग्न झालेलं आहे, लागलेलं आहे टायमावरती. आम्ही फटाके पण फोडलेत. सो आता रिटर्न जर्नीला निघूया. इथून जवळपास 65 किलोमीटर आहे आपलं देहू. आणि जवळपास मॅपवरती दाखवते की ट्रॅफिक वगैरे सगळं कन्सिडर करून आता सध्या तरी 2 तास दाखवते. सो 65 किलोमीटर्स 2 आवर्स. आता वाजलेत संध्याकाळचे 7. सो 9पर्यंत प्रॉब्ली आम्ही देहूमध्ये राहणार. सो इट वॉज नाईस डे. खूप धमाल केली. नंतरून याच्या लग्नाचं मेन होतं एम, पण त्याच्यासोबत आम्ही बाकीचं पण कव्हर केलं. जसं प्रतिबालाजी, नंतरून नारायणपूरचं दत्त महाराज. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग अँड आय होप दॅट यू हॅव एन्जॉयड दिस. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ब्लॉग अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.